गुरुचं महत्व काय असतं? गुरु दाविला वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोवोनी मळकटा बुद्धीचा जेणे. की गुरु काय करतात? गुरु दाविल्या वाटा, पहिले तर रस्ता दाखवतात. दुसरा काय करतात? येवोनी विवेक तीर्थ तटा, म्हणजे बुद्धीचा जो मळ असतो, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोवोनी मळकटा, बुद्धीचा मळ साफ करतात आणि त्याला विवेकाचा रस्ता दाखवतात. तर तुमच्या ह्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर तुम्ही जो ओव्हरऑल एक बाणा घेतलेला आहे की केवळ मी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नाही, तर एक विद्यार्थी माणूस म्हणून घडावा, म्हणून खरंच तुम्ही शिक्षकाच्या पुढे जाऊन आज गुरु झालेले आहात. तुमचं खरंच खूप अभिनंदन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सक्सेस मिळालं आहे त्यांचं आणि त्यांच्या आई वडिलांचं खूप खूप अभिनंदन. आणि मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे, थोडाफार फरक आहे त्याचा. खरं तर तुम्हाला एवढे चांगले गुरु असताना माझ्या मार्गदर्शनाची गरज नाही, पण रोल दिला आहे म्हणून मी सांगते. जे काही येणार आहे पुढे, तुम्ही बँकिंगच्या क्षेत्रामध्ये जाल, पण एक लक्षात ठेवा, बँकिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी म्हणून करण्यापेक्षा कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, एक माणूस म्हणून पहिले चांगलं जगा. आणि त्यासाठी फार कमी गोष्टी लागतात आणि मला वाटतं त्या कमी आहेत पण अवघड आहेत. ते म्हणजे तुमची नियत. मी नेहमी बघते आणि मला कामकाजामध्ये आता मला 4 वर्ष होऊन गेली आहे, 4 पेक्षा जास्ती वर्ष होऊन गेली सरकारी नोकरीत. मी एक बघितलं आणि जो वारंवार मला एक अनुभव येतो, तुम्ही त्याला आध्यात्मिक अनुभव म्हणा, तुम्ही सामान्य अनुभव म्हणा, तुमची नियत जर चांगली असेल ना, तर अख्खं जग तुमच्या मदतीला उभं राहतं. तुमच्या मनातून पाहिजे की ही गोष्ट मला, ह्या चांगल्या गोष्टीसाठी मला मेहनत घ्यायची आहे, मला ही गोष्ट करायची आहे. त्या गोष्टीला मदत करणारी लोक तुम्हाला भेटत जातात, व्यवस्था तुम्हाला भेटत जातात, सामग्री तुम्हाला भेटत जाते. आणि अजून एक सांगते, विरोध करणारे सुद्धा आपोआप बाजूला सरकत जातात. कारण जेव्हा एखादा चांगला विचार तुमच्या मनात येतो, तो तुमचा नसतो, तो ईश्वराने, तो परमात्म्याने, युनिव्हर्सने तुमच्या आत टाकलेला असतो की हे काम तुम्ही केलं पाहिजे. आपण एक माध्यम मात्र असतो, तो हंबलनेस आपण ठेवला पाहिजे. पण जे मनामध्ये आतून वाटतं हे चांगलं करायला पाहिजे, ते नक्की करा. कितीही विरोध झाला तरी करा. ट्रस्ट मी, यू विल बी हेल्प बाय गॉड. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे झालं एक माणूस म्हणून. दुसरा एक अधिकारी म्हणून का तुम्ही चांगला माणूस असणं गरजेचं आहे? कारण उद्या तुम्ही जे बँकिंग क्षेत्रात जाणार आहात, तुमच्या हातामध्ये खरंच देशाची अर्थव्यवस्था असणार आहे. जे काय आज चाललेलं आहे आजूबाजूला, त्यासाठी मी वेगळं सांगायची गरज नाही. बट यू आर गोइंग टू गेट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क वेअर यू आर डायरेक्टली डीलिंग विथ कॉमन मॅन्स प्रॉब्लेम. आणि ते फार महत्वाचं असतं. एखादा सामान्य माणूस जेव्हा तुमच्याकडे त्याचं दुःख घेऊन येईल, तो बँकेमध्ये शेवटची स्टेप म्हणून जातो की आता माझ्याकडे कोणाकडूनही घ्यायला पैसा नाहीये आणि मला जायचंय. त्यामुळे मनामध्ये कायम एम्पथी ठेवा, कायम लोकांविषयी कंपॅशन ठेवा की जो समोर आलाय त्याच्याशी तुम्ही कधी उद्धट वागणार नाही, त्याच्याशी तुम्ही कधी वाईट वागणार नाही आणि जी काही शक्य मदत असेल ती करेल, ही भावना कायम मनामध्ये ठेवा. आणि हे का गरजेचं आहे? कारण हे बघा, वाईट वागणं फार सोपं असतं, त्यासाठी तुम्हाला फार एफर्ट घ्यावा लागत नाही. पण चांगलं वागण्यासाठी तुमचे संस्कार असावे लागतात आणि ते संस्कार तुमचे आई वडील काय आहेत हे दाखवतात. त्यामुळे जे मी म्हटलं की नियत आणि नियतीसोबत तुमचं चांगलं वागणं कायम सोबत ठेवा. तिसरं, जर स्पर्धा परीक्षेसाठी बोलायचं झालं तर फार नाहीये, कन्सिस्टन्सी, परसिस्टंट ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पण केवळ कन्सिस्टंट आणि परसिस्टंट आहे म्हणून सक्सेस मिळत नाही. त्यासोबत लागतं तुमचं प्रॉपर डायरेक्शननी स्मार्ट वर्क विथ हार्ड वर्क. लोक म्हणतात स्मार्ट वर्क हा शॉर्टकट नाही. तुमच्या जर डोक्यात हा कन्सेप्ट असेल की स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट मारणं आणि मेहनत न करणं, अत्यंत चुकीची कल्पना आहे. स्मार्ट वर्कचा अर्थ होतो जे त्या परीक्षेसाठी गरजेचं आहे. सपोज एखादी एक्झाम MCQ एक्झाम आहे, तर तुम्ही पॅराग्राफ लिहित त्याचे पाठ करण्यात काही अर्थ नसतो. यू हॅव टू फेस द MCQs. दॅट इज अ स्मार्ट वर्क. जर तुम्हाला माहिती आहे मागच्या 10 वर्षातले 30 ते 40 टॉपिक रिपीट होत आहेत, तर ते करणं म्हणजे स्मार्ट वर्क. पण म्हणून त्या स्मार्ट वर्क हार्ड वर्क शिवाय होत नाही. तर त्या स्मार्ट वर्कला ज्या दिवशी तुम्ही हार्ड वर्कची जोड देता, त्यावेळेस हीच काय, भारतातली कुठलीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. त्यामुळे विथ परसिस्टंट, कन्सिस्टन्सी, स्मार्ट वर्क विथ हार्ड वर्क. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी लागू होते, ती जीवनातलं अपयश फेस करण्याची तयारी ठेवा. कारण जेव्हा एखादा पॅरामीटरवर, कारण
बँकिंगची एक्झाम आहे, त्यामध्ये काही सर्टन पॅरामीटर्स त्यांना लागतात म्हणून ते ठरवलेले असतात, पण ते पॅरामीटर तुमची मनुष्य म्हणून लायकी ठरू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्याही एक्झाम मध्ये कधी अपयश आलं तर अनालिसिस जेव्हा कराल तेव्हा हा अनालिसिस नका करू की मी किती वाईट माणूस आहे, मी अनसक्सेसफुल आहे, मला हे कधी मिळालं नाही, किंवा मुलगी असेल तर मला घरचे आता काय म्हणतील, माझं लग्नच लावून देतील, त्या विषयावर तर न बोललेलंच बरं. पण स्पष्ट सांगायचं म्हणजे डोंट गो ऑन युअर ह्युमन ट्रेट्स. थिंक की एक्झाम कुठे चुकीची गेली, एक्झाम मध्ये ज्या गोष्टी मी करायला पाहिजे होत्या त्यामध्ये कुठे कमी पडलो किंवा पडले, ते अनालिसिस त्या अपयशाच्या क्षणामध्ये स्वतःचं हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर जे मेडिटेशन असेल, तुमचे स्पोर्ट्स असेल, ह्या गोष्टी तेव्हा कामी येतात जेव्हा तुमचा हात धरायला कोणी नसतं. सक्सेस असेल ना, त्या दिवशी तुमचा सत्कार करायला हे सगळे लोक जमा होतील. ज्या दिवशी अनसक्सेसफुल असतात तुमच्या रूम मध्ये बसून तुम्ही एकटे रडता. आणि हेच मानवी जीवनाचं सत्य आहे. हे केवळ एक्झामसाठी नाही, तुमच्या जीवनात कुठेही तुम्ही अनसक्सेसफुल राहताय, हात धरायला तुमचा अंतरात्मा सोडून कुणीही नसतं. पण त्याच्याशी प्रामाणिक राहा. स्वतःला हे नका म्हणून मी वाईट माणूस आहे, वाईट मुलगी आहे, वाईट मुलगा आहे, बिलकुल नाही. ह्या एक्झामसाठी हे करणं गरजेचं होतं जे मी केलं नाही. मग त्यामध्ये काय कमी पडलं, माझा रेग्युलर अभ्यास कमी पडला का, माझ्या कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या का, की मी कुठे प्रॅक्टिसमध्ये कमी पडलो किंवा पडले, किंवा मला कुठून घरचं मी जास्ती मेंटल प्रेशर घेतलं का, मग प्रेशर घेतलं किंवा एक्झाममध्ये गेल्यावर मला ब्लँक झाल्यासारखं झालं का, हे कुठलेही कारण असतील ना, तर त्यावर कसं वर्कआउट करता येईल. फॉर एक्झाम्पल मी सोपं उदाहरण देते की एक्झाममध्ये गेल्यावर मला ब्लँक झालं, मला आठवलं नाही. ही सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम असतो, अनेक हुशार मुलांचा असतो. डोंट थिंक की तुम्ही एकदम बुद्धी आहे तुमच्यासोबत असं होतं. यू आर नॉट द फर्स्ट वन टू हुम दिस इज ऑकरिंग. हे खूप मुलांसोबत होतं आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असतो स्ट्रेस. ही सगळ्या गोष्टी स्ट्रेसमुळे होतात. मग नेक्स्ट टाइम काय करायचं की यू शुड लर्न टू मॅनेज युअर स्ट्रेस. मग स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक तर मेडिटेशन घेतात, दॅट इज द बेस्ट वे टू कोप अप युअर स्ट्रेस. आणि ट्रस्ट मी, इट्स नॉट जस्ट फॉर टुडे, लाईफ टाईम ह्या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये अपनावा. दुसरं असतं हेल्थ. बऱ्याच मुलांना काय होतं की मानसिक परिस्थिती खराब झाल्यामुळे त्यांची तब्येत पण बिघडते, एक्झाम आली की तब्येत बिघडते. सो द मेजर रिझन इज स्ट्रेस ओनली. पण ते होत नाही आणि तुम्ही वरवरचा उपाय करत राहता की हेल्दी खाऊ. तुमचं शरीर आणि तुमचं मन दोन्ही हेल्दी असेल तर एक्झाम मधला स्ट्रेस येणार नाही. आणि तिसरं कमी पडतं ते प्रॅक्टिस. जर एमसीक्यू एक्झाम असेल, जी कुठली परीक्षा असेल, त्या परीक्षेसाठी सर म्हणजे युपीएससी मध्ये अनेक ठोकताळा सांगतो, जर युपीएससीचे 10,000 प्रश्न तुम्ही प्रिलिमच्या आधी केलेले असतील तर तुम्ही प्रिलिम कधी फेल होत नाही. तर असं तुमच्या एक माइंडमध्ये एक टार्गेट ठेवा की मला एक्झामच्या आधी इतके प्रश्न करायचेच आहेत. 10,000 कशासाठी, 5,000 का नाही, 6,000 का नाही. इट्स नॉट अबाउट हाऊ मेनी नंबर ऑफ क्वेश्चन, इट अबाउट क्वालिटी ऑफ द क्वेश्चन्स यू हॅव सॉल्व. जे प्रश्न तुम्ही सोडवतायत ते पुस्तकं बघा, सोडवण्याच्या आधी सरांना दाखवा की सर मी ह्या प्रश्न संग्रहातून सोडवतोय, हे चांगले प्रश्न संग्रह आहेत का, म्हणजे जी तुमची ऍक्च्युअल परीक्षा आहे त्याच्याशी मिळते जुळते आहेत का. दुसरं असतं PYQs, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन असतात त्यांना बिलकुल निग्लेक्ट करू नका, ते तुम्हाला पॅटर्न सांगतात एक्झामचा कसा येतो. त्यामुळे स्मार्ट वर्क विथ हार्ड वर्क आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं असतं ह्या सगळ्या जर्नीमधून स्वतःला शांत ठेवणं आणि आयुष्याचा एक बिगर पिक्चर पाहणं की तुम्हाला जीवनामध्ये काय अचीव करायचंय. कारण एक्झाम येते जातील, तुम्ही सक्सेसफुल व्हाल नाही व्हाल, पण तुमचं बिगर पिक्चर जर थोडंफार क्लिअर असेल की मला जीवनामध्ये माझ्या आयुष्याच्या शेवटी हे पाहिजे. हे फार अवघड आहे सर, मी जे सांगते ते म्हणजे मला नाही वाटत, मी पण अजून शोधतीच आहे. पण जर तुम्हाला काही क्लिअर असेल की माझ्या आयुष्यात मला हे असं मला आयुष्य हवं, ते जर तुम्हाला क्लिअर असेल ना, तर परीक्षा असो अथवा नसो तुम्ही ते मिळवा. आणि प्लॅन बी रेडी ठेवा. कधी पण कुठल्याही एक्झामची जेव्हा तुम्ही तयारी करता आयुष्यामध्ये, विशेषतः भारतामध्ये, कारण प्रॉब्लेम असा आहे आपली लोकसंख्या भरपूर आहे, संधी मर्यादित आहेत आणि प्रत्येकाचं टॅलेंट, ट्रस्ट मी, एव्हरी वन ऑफ यू इज टॅलेंटेड. बाकी स्वतःच्या अंतरात्म्याला, कारण जगाला सगळे फसू शकतात, स्वतःला कोणी फसू शकत नाही. स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे मेहनत करा. यश एक दिवस नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेईल. धन्यवाद.